वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी बहिणीचे कुटुंब वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकते का? हा महत्त्वाचा प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मंडळी नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले तुम्हा सर्वांचं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या चॅनेलवर स्वागत करत आहोत, जिथे आपण क्लिष्ट कोर्ट कचेरीचे विषय अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेतो. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि संवेदनशीलही आहे. आपल्याकडे अनेकदा विचारलं जातं की सर, वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष झाली आहेत, बहिणीचेही निधन झाले आहे, मग आता तिची मुलं किंवा तिचा नवरा आमच्या जमिनीवर हक्क सांगू शकतात का? अनेकांना वाटतं की मुलगी सासरी गेली की तिचा हक्क संपला किंवा ती वारली की विषय संपला. पण कायद्याच्या भाषेत काय आहे याचे उत्तर? चला एका सत्य उदाहरणावरनं आणि कायद्याच्या आधारे हे आपण समजून घेऊया. तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावं, म्हणजे असेच व्हिडिओ त्यांना पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. कल्पना करा, एका वडिलांनी 1961 मध्ये त्यांच्या वडिलांकडून काही मालमत्ता वारशाने मिळवली होती. दुर्दैवाने 1977 मध्ये त्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांनी कोणतेही मृत्यूपत्र केलं नव्हते. मागं वारस म्हणून कोण राहिलं? एक मुलगा, आई आणि विवाहित थोरली बहीण. आता पुढे काय झालं तर 1999 मध्ये त्या बहिणीचंही निधन झालं आणि तिच्या मागे तिचा पती आणि एक मुलगा राहिला. इकडे वडिलांच्या घरी काय झालं तर आईने 2016 मध्ये एक रजिस्टर्ड गिफ्ट डीड करून सर्वच्या सर्व मालमत्ता आपल्या मुलाच्या नावावर करून दिली आणि आता बहिणीचा नवरा आणि बहिणीचा मुलगा या मालमत्तेमध्ये हिस्सा मागत आहेत आणि त्याचमुळे वाद निर्माण झालेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? यावर या मुलाचं म्हणणं असं असू शकतं की ही एकतर वडिलोपार्जित संपत्ती आहे, बहिणीला काय हक्क आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला गिफ्ट डीड करून आईने हे दिलेली आहे. पण मंडळी, कायदा काहीतरी वेगळंच सांगतोय. चला पाहूया आपण कायदा काय सांगतोय, कोर्टाने काय सांगितलं. तर जुन्या हिंदू कायद्यानुसार पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती ही वडिलोपार्जित मानली जायची. पण 17 जून 1956 रोजी जेव्हा हिंदू वारसा हक्क कायदा लागू झाला तेव्हापासून नियम बदललेले आहेत, हे आपण सर्व जाणताच. तर या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला 1956 नंतर त्यांच्या वडिलांच्याकडून वारशाने संपत्ती मिळाली असेल तर ती त्याची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते, वडिलोपार्जित नाही. याचा अर्थ असा होतो की जेव्हा वडिलांनी आपल्या वडिलोपार्जित संपत्तीचे हिस्से करतात, वाटणी होते, तेव्हा ती स्वकष्टार्जित होते. परंतु जेव्हा वडिलांचं 1977 मध्ये निधन झालेलं आहे आणि त्या मालमत्तेचं जर आपण विचार केला तर वडिलांच्या मृत्यूच्या वेळेला कोण वारस होते तर मालमत्तेचे 3 समान भाग झाले होते. 1/3 मुलाचा, 1/3 आईचा आणि 1/3 त्या विवाहित बहिणीचा, जो विवाहित बहिणीने घेतलाच नव्हता. आणि त्यानंतर बहिणीचं निधन झालेलं आहे आणि बहिणीच्या निधनानंतर बहिणीचा मुलगा आणि नवरा आता तगादा लावतायत की याच्यामध्ये आमचा जो हिस्सा आहे, माझ्या पत्नीचा हिस्सा आहे, तो आता आम्हाला मिळावा. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जरी त्या बहिणीचा मृत्यू 1999 मध्ये झाला असला तरी वडिलांच्या निधनानंतर तिला तिचा हिस्सा मिळतो का? आणि तो हिस्सा आता नेमका तिच्या कायदेशीर वारसांच्याकडे म्हणजे कुणाकडे जाईल? हे 2 महत्त्वाचे प्रश्न इथे धसाला लागलेले आहेत. चला आपण आता आईने मुलाच्या नावाने केलेल्या म्हणजे भावाच्या नावाने केलेल्या गिफ्ट डीडकडे वळूयात. आईने पूर्ण मालमत्ता मुलाला भेट दिली होती. पण मंडळी, कायद्याचा एक साधा नियम आहे, तुम्ही तीच गोष्ट दुसऱ्याला देऊ शकता जी तुमची स्वतःची आहे. इथे आईचा हिस्सा फक्त 1/3 होता, त्यामुळे ती केवळ तिचा स्वतःचा हिस्साच मुलाला गिफ्ट करू शकते. ती पूर्ण मालमत्ता किंवा तिच्या मुलीचा हिस्सा ती मुलाला देऊ शकत नाही. म्हणूनच या प्रकरणामध्ये बहिणीचा नवरा आणि बहिणीचा मुलगा यांनी केलेला बहिणीच्या इस्टेटीचा दावा किंवा वारसाचा दावा हा संपूर्णपणे वैध ठरतो. तर मित्रांनो, यावरून आपण काय शिकतो तर 1956 नंतर मिळालेली मालमत्ता ही वैयक्तिक मालमत्ता असते आणि त्याचं जर वाटप झालेलं नसेल तर
त्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे समान भाग पडतात, एक भाग भावाला, एक भाग बहिणीला आणि एक भाग आईला या प्रकरणामध्ये मिळाला आहे तसा त्याची वाटणी होते. आणि बहिणीच्या मृत्यूनंतर तिचा हिस्सा संपतो का? तर अजिबात संपत नाही. तर तिचा तो हिस्सा आहे तो तिच्या मुलांकडे हस्तांतरित होतो. हा झाला कायद्याचा भाग. आणि मालमत्तेचे व्यवहार करताना किंवा वाटणी करताना कायद्याची ही तांत्रिक बाजू आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात खूप मोठे कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात. तर या केसमध्येही तेच झालेलं आहे. बहिणींनी हिस्सा घेतला नव्हता, तिचं मृत्यू पावली ते, आणि तिच्या मृत्यूनंतर तिचा 1/3 हिस्सा जो आहे तो तिच्या मुलाला द्यावा लागला, असा हा खटला आहे. तर लक्षात घ्या की ही जी माहिती आहे ही जर आपण आपल्या घरातल्या मालमत्तेच्या वाटपाच्या बाबत किंवा वारसा हक्काच्या बाबत देखील ही वापरू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या घरामधल्या संपत्तीचं आणि वारसा हक्कात नेमके कोण कोण वारस आहेत, ती संपत्ती कशी हस्तांतरित होईल हे नेमकं समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या ॲडव्होकेटलाच भेटावं लागेल. म्हणूनच मित्रांनो की अशा पद्धतीचे हे व्हिडिओ समजून घेत जा. समजल्यानंतर ते आपल्या केसमध्ये लागू होतात का याचा विचार करा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर या चॅनेलच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न लिहा. तुमच्या प्रश्नांची देखील मी उत्तरं देईल. हा लक्षात घ्या, हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशाने तयार केलेला आहे. त्याच्यामुळे कुठलीही कायदेशीर कृती ह्या केसच्या आधारे घ्यायची असेल तर वकिलांचा सल्ला हा कंपल्सरी आणि तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घ्या. पुन्हा एकदा मित्रांनो आठवण करतो की ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावा, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयावर.